नवी मुंबई के एपीएमसी परिसर में अल्मो स्पा सेंटर के नाम से चल रहे मसाज पार्लर के अंदर वैश्यावृत्ति का कारोबार चलने की जानकारी पुलिस को मिली थी। पुलिस ने उक्त स्पा सेंटर पर डमी ग्राहक भेजकर छापा मारा तो पता चला कि स्पा सेंटर में महिलाओं को मसाज पार्लर के नाम पर वैश्यावृत्ति करने पर मजबूर किया जा रहा है। नवी मुंबई अनैतिक मानवीय तस्करी प्रतिबंध शाखा ने त्वरित कार्रवाई करते हुए स्पा के मालिक और 2 प्रबंधकों को गिरफ्तार किया है तथा वैश्यावृत्ति के लिए इस्तेमाल की जा रही 6 पीड़ित महिलाओं को मुक्त कराया है। आरोपी के खिलाफ एपीएमसी पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। ब्युरो इनपुट। 17 तारखेला आमच्या अनैतिक मानवी प्रतिबंधाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री घोरपडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आपलं जे 17 प्लाझा एपीएमसी या ठिकाणी जे एक कमर्शियल बिझनेस सेंटर आहे त्याच्या दुसऱ्या मजल्यावर अल्मो स्पा नावाने एक स्पा चालू होता आणि त्या स्पामध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत आहे अशी त्यांना माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे त्यांनी एक रेड प्लॅन केली, बनावट ग्राहक तयार केला आणि त्याला तिथे पाठवून ग्राहकाने इशारा केल्यानुसार आमच्या पथकाने एएसटीच्या पथकाने ते छापा घातला। त्यावेळी असं आढळून आलं की ते जे स्पाचे मॅनेजर आहेत त्यांनी बनावट ग्राहकाकडून 7,000 रुपये घेऊन त्यांना तिथं मुली दाखवून वेश्या व्यवसायासाठी एक मुलगी सिलेक्ट करण्यासाठी त्यांनी मुली दाखवल्या। त्यानुसार त्याचा पंचांसमक्ष रितसर पंचनामा करून एपीएमसी पोलीस स्टेशनला त्या स्पाचे मालक अभिजित नायडू आणि त्या ठिकाणी मिळून आलेले स्पाचे मॅनेजर्स प्रणाली गवस्कर आणि संजय उर्फ रहमत इलाही शेख या 3 आरोपींविरुद्ध एपीएमसी पोलीस स्टेशनला पिटा ऍक्ट आणि बीएनएसच्या रेलेव्हंट सेक्शन्स खाली गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याचा तपास एपीएमसी पोलीस स्टेशनकडे हस्तांतरित करण्यात आला। सबसिक्वेंटली दुसऱ्या दिवशी एपीएमसी पोलीस स्टेशनने या 3ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं। न्यायालयाने त्यांना 21 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। या केसमध्ये एकूण 6 मुली पीडित मुली त्या ठिकाणी मिळून आल्या, त्यांची वेश्या व्यवसायामधून सुटका करण्यात आमच्या एएसटीच्या पथकाला यश आलेलं आहे। EW नेटवर्क।